नमस्कार शेतकरी मित्रांनो, बांगलादेश बॉर्डर हे कांदा निर्यातीसाठी सुरू झालं आणि भारत सरकारने कांदा निर्यात शुल्क जे होतं ते हटवलं। आणि मित्रांनो, सध्या किती गाड्या कांदा निर्यात होतोय, त्याला बाजारभाव किती मिळतोय आणि पुढील काळामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये आपल्या भारतीय कांद्याला मागणी वाढेल का आणि बाजारभाव वाढतील का, याविषयी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत। आणि मित्रांनो, जो सध्या बाजारभाव आहे त्यामध्ये पड झालेली आहे, म्हणजेच घसरण झाली आहे, तीही का झाली याविषयी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत। चला सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, भारत सरकारने 22 मार्च रोजी निर्णय घेतला की 1 एप्रिलपासून कांद्यावरील जे निर्यात शुल्क आहे ते शून्य करण्याचा निर्णय घेतला आणि 2 ते 5 मिनिटांमध्ये सर्व जगामध्ये बातमी पसरली की भारत सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केले। शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचली, व्यापाऱ्यापर्यंत माहिती पोहोचली, त्यामुळे शेतकऱ्यांनीही स्टॉक केला शेतामध्ये, व्यापाऱ्यांनीही त्यांच्या गोडाऊनमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी स्टॉक करून ठेवला की 1 एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क जे आहे ते हटवलं जाणार आहे आणि बाजारामध्ये तेजी येईल आणि चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा स्टॉक करून ठेवला। पण मित्रांनो, परत 1 एप्रिलला माहिती मिळाली की बांगलादेश बॉर्डर जे आहे ते बंद आहे, कारण तिथं रमजान जो मुस्लिमांचा सण असतो त्यामुळे बांगलादेश बॉर्डर हे पूर्णपणे बंद असतं, त्यामुळे निर्यात झाली नाही। पण मित्रांनो, भारत सरकारला माहिती होतं की निर्यात शुल्क आपण 22 तारखेला निर्णय घेत आहोत की 1 एप्रिलपासून रद्द होणार, असा 9 दिवसाचा गॅप मिळाला आणि 1 एप्रिलपासून ते 6 एप्रिलपर्यंत बॉर्डर हे बांगलादेशचं बंद असणार आहे, त्यामुळे ते 6 आणि 9 असे 15 दिवसाचा गॅप मिळाला। त्यामध्ये मित्रांनो, जागतिक बाजारपेठेमध्ये भरपूर अशी हालचाल झाली, कारण भारतीय कांदा आता निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे कमी किमतीमध्ये बाकीच्या देशांना मिळेल, जसे की आखाती देश आहेत, श्रीलंका, मलेशिया यासारखे जे देश आपला भारतीय कांदा घेतात, या देशांना पाकिस्तानने, अफगाणिस्तानने, चीनने आणि इजिप्तने कमी किमतीमध्ये त्यांचा कांदा जो होता तो स्वस्तामध्ये पुरवठा केला आणि आपल्या भारतीय कांद्याची जी मागणी होती ती घटली। तर मित्रांनो, आज आणि काल आणि परवा जर पाहिले तर कांदा निर्यात किती झाली तेही पाहूयात। मित्रांनो, आज जर पाहिले तर 9 एप्रिल रोजी एकही गाडी कांदा निर्यात झाली नाही। त्यामध्ये मित्रांनो, निर्यात सुरू झाली पण एकही गाडी निर्यात नाही कांद्यासाठी, बाकीचा जो माल आहे तो निर्यात होत आहे। आणि मित्रांनो, 8 तारखेला जर पाहिले 8 एप्रिलला तर एकही गाडी निर्यात नाही, बाकीचा माल जो आहे तो जसे की मिरची यासारखे जे माल जे आहेत ते निर्यात आहेत, पण कांद्याला मागणीच नाही आहे, कारण भारतीय कांद्याला मागणी घटली, कारण बाकीच्या देशांनी कांदा स्वस्तमध्ये जे मागणी करणारे देश आहेत, भारतीय कांदा घेणारे आहेत, त्यांना स्वस्तामध्ये कांदा दिला, त्यामुळे भारतीय कांद्याला मागणी नाही। पण मित्रांनो, भारत सरकारने निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्याच्या अगोदर चांगला बाजारभाव मिळत होता, निर्यात शुल्क हटले पण बाजारभाव हे घटले असं म्हटलं तरी हरकत नाही। शेतकऱ्यांना अपेक्षा होती की निर्यात शुल्क हटवल्यामुळे 2000 रुपयाच्या वरती मार्केट जाईल, 2500 रुपये होईल, 3000 रुपये होईल, पण मित्रांनो हे जी अपेक्षा होती ती पूर्णपणे फेल ठरली। त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांनी स्टॉक केलेला कांदा 6 एप्रिलपासून बाजारामध्ये आवक वाढली, त्यामुळे आणखीनच बाजारामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, सरकारने निर्यात शुल्क हटवून शेतकऱ्यांना फसवलं असं तुम्हाला वाटत नाही का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, सध्या बाजारभाव हे ढासळत आहेत, कारण आवक थोडी वाढलेली आहे। शेतकऱ्यांना विनंती आहे की कांदा जर आपला टिकवण्याच्या क्षमतेचा असेल तर स्टॉक करून ठेवा, आणि जर टिकणार नसेल तर बिनधास्त विका, कारण मित्रांनो कमी किमतीमध्ये जर कांदा विकाल तर आपलं नुकसान होणार आहे, कारण खर्चही निघत नाही। सध्या परिस्थिती अशी झाली आहे की 1200-1300 रुपयांनी जर सरासरी बाजारभाव मिळत असेल तर खर्चही निघणार नाही। पण मित्रांनो, जर नापेंड आणि एनसीसीएफने जर कांदा खरेदी सुरू केली तर 3 ते 4 रुपयाने बाजारभावामध्ये सुधारणा होऊ शकते, ही एवढीच आता अपेक्षा आहे। पण मित्रांनो, पुढील आठवड्यामध्ये कांदा खरेदी करण्याची शक्यता आहे।
जर सरकारला निर्यात शुल्क रद्द करायचे होते तर 22 मार्च रोजी संध्याकाळीच निर्यात शुल्क रद्द करायला हवं होतं, पण सरकारने 9 दिवसाचा गॅप आणि पुन्हा बांगलादेश बॉर्डरचा 6 दिवसाचा गॅप म्हणजेच 15 दिवसाचा गॅप मिळाला, त्यामुळे बाजारभावामध्ये घसरण झाली। तर तुम्हाला मित्रांनो वाटत नाही का सरकारने शेतकऱ्यांना फसवलं असं वाटत नाही का? याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।